नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन्स पाहत आहोत. मागच्या काही लेक्चर्सपासून हॅलो अल्केन्सच्या प्रिपरेशन पाहत आहोत. यामधली आपण मागच्या लेक्चरमध्ये अल्कोहोलपासून हॅलो अल्केन कशा पद्धतीने तयार करायचे हे पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला हॅलो अल्केन्सच प्रिपेअर करायचे आणि ते सुद्धा अल्कोहोलपासूनच प्रिपेअर करायचे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं की अल्कोहोलपासून हॅलो अल्केन कशा पद्धतीने तयार करायचे आणि त्यासोबत अल्कोहोलच्या सोबत आपण तिथे हायड्रोजन हलाइडच्या रिॲक्शन करायचो. हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाईड अशा पद्धतीचे हायड्रोजन हलाइड जे सगळे असतील त्यांच्या रिॲक्शन आपण अल्कोहोल सोबत करायचो आणि आपल्याला मिळणारा जो प्रोडक्ट असायचा तो प्रोडक्ट आपल्याला हॅलो अल्केन्स मिळायचा. इथे फक्त आता अल्कोहोल सोबतच रिॲक्शन करायची आहे. फक्त अल्कोहोल सोबत रिॲक्शन हायड्रोजन हलाइडची न करता इथे रिॲक्शन करायची आता फॉस्फरस हलाइड सोबत. म्हणजेच अल्कोहोलची रिॲक्शन आपण करणारे फॉस्फरस हलाइड सोबत. पहा, अल्कोहोल पासूनच तुम्हाला हॅलो अल्केन करायचं आहे तयार फ्रॉम अल्कोहोलच. पण तो तयार करत असताना आपल्याला अल्कोहोलच्या सोबत हायड्रोजन हलाइड न घेता इथे घ्यायचं आहे फॉस्फरस हलाइड. काय घ्यायचं आहे? फॉस्फरस हलाइड घ्यायचं आहे. तर पहा, फॉस्फरस हलाइड कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात, कोणकोणते फॉस्फरस हलाइड असतील. इथे आपल्याकडे 2 फॉस्फरस हलाइड आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या 2 फॉस्फरस हलाइडचीच रिॲक्शन फॉस्फरस हलाइडची रिॲक्शन आपल्याला अल्कोहोल सोबत करायची. एक असणारे आपल्याकडे फॉस्फरस ट्राय हलाइड आणि दुसरा असणारे आपल्याकडे फॉस्फरस पेंटा हलाइड. जनरली आपण दाखवू शकतो फॉस्फरस हलाइड ट्राय हलाइडला आपण जनरली रिप्रेझेंट करू PX3 नी आणि इथे याला पेंटा हलाइडला रिप्रेझेंट करू PX5 नी. तर कुठले कुठले असू शकतात हलाइड आपल्याला माहिती आहे, आयोडीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे. त्यातला इथे कोणकोणते असू शकतात? PX3 म्हणजे कोणकोणते असू शकतात? तर PCl3 असू शकतो, PBr3 असू शकतो आणि PI3 सुद्धा असू शकतो. मग आता आपण जसं हायड्रोजन हलाइडमध्ये सांगितलं होतं की हायड्रोजन हलाइड मधला जो हायड्रोजन क्लोराईड आहे तो सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह आहे, पण तो जास्तीत जास्त स्टेबल आहे. जो कुठला कंपाऊंड कमी रिॲक्टिव्ह असतो तो जास्तीत जास्त स्टेबल असतो. इथे सुद्धा फॉस्फरसचा हा जो क्लोराईड आहे, ट्रायक्लोराईड आहे, हा सुद्धा कमी रिॲक्टिव्ह असणार पण मोर स्टेबल असणार. म्हणजे हा स्टेबल असणार आणि बाकीचे दोघं इतर सगळे दोघं Br आणि आयोडीन हे मोर रिॲक्टिव्ह असणार टुवर्ड्स दी अल्कोहोल पण लेस स्टेबल असणार, कमी स्टेबल असणार PCl3 पेक्षा. तशाच पद्धतीने इथे फॉस्फरस पेंटा हलाइड सुद्धा असतात. कोणकोणते असू शकतात? PCl5 असू शकतो, PBr5 असू शकतो किंवा PI5 सुद्धा असू शकतो. यातला फक्त आणि फक्त PCl5 हा एक्झिस्ट सुद्धा असतो आणि तो स्टेबल सुद्धा असतो. आणि हे दोघं बाकीचे इतर दोघं हे एक्झिस्टच नसतात. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो नॉट एक्झिस्ट. हे तयारच होत नाही, तयार करताही येत नाही, हे तयार होतही नाही. हे दोघं सुद्धा एक्झिस्ट नसतात. त्या कारणाने आपल्याला इथे फक्त अल्कोहोलची रिॲक्शन करायची आहे PCl5 सोबत. इथे तिघांसोबतही रिॲक्शन तुम्ही कमी अधिक प्रमाणात करू शकता. कशा पद्धतीने त्या रिॲक्शन होतील हे आपण आता पुढे पाहू. एक एक हलाइडची रिॲक्शन पाहू. आधी अल्कोहोलची रिॲक्शन फॉस्फरस ट्राय हलाइड सोबत कशी होईल ते पाहू. त्यानंतर फॉस्फरस पेंटा हलाइडची रिॲक्शन अल्कोहोल सोबत कशी होईल ते पाहू. सगळ्यात सुरुवात करूया आपण. सगळ्यात सुरुवातीला फॉस्फरस ट्राय हलाइड पासून. रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ फॉस्फरस ट्राय हलाइड. फॉस्फरस ट्राय हलाइड सोबत कशा पद्धतीची रिॲक्शन होईल फॉस्फरसची ती आपण पाहू. याला आपण रिप्रेझेंट करू शकतो PX आणि 3 नी. सगळ्यात सुरुवातीची रिॲक्शन घेतो. सुरुवातीला इथे रिॲक्शन करतो मी अल्कोहोलची PCl3 सोबत. एक्झाम्पल घेऊ, कुठल्याही अल्कोहोलचं एक्झाम्पल घ्या.
CH3, हा CH2 आणि हा OH. याच्यासोबत मी रिॲक्ट करतो PCl3 ला. याच्यासोबत रिॲक्ट करतो PCl3 ला. रिॲक्शन सिंपल आहे. रिॲक्शन काय असणार आहे? हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, या हायड्रॉक्सिल ग्रुपला या PCl3 मधला हा जो क्लोरीन ॲटम आहे, तो क्लोरीन ॲटम सिम्पली काय करणार आहे? रिप्लेस करणार आहे. इतकीच काय ती रिॲक्शन आहे. काय रिॲक्शन होईल पहा. प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला? CH3 CH2, हायड्रॉक्सिल ग्रुपला Cl रिप्लेस करून टाकेल आणि काय बाय प्रोडक्ट मिळू शकतात. याला मी थोडं बॅलन्स करण्यासाठी याला इथे 3 इक्विव्हॅलंट घेतो. हा सुद्धा आपल्याला 3 इक्विव्हॅलंट मिळेल. आणि काय बाय प्रोडक्ट मिळतात? इथे 3 हायड्रोजन शिल्लक आहेत म्हणून 3 हायड्रोजन लिहून टाकतो. एक फॉस्फरस शिल्लक आहे, एक फॉस्फरस, 3 ऑक्सिजन शिल्लक आहे. अशा पद्धतीचा हा बाय प्रोडक्ट सुद्धा आपल्याला इथे मिळू शकतो. दुसरी रिॲक्शन करू आपण. जशी इथे PCl3 सोबत केली होती तशाच पद्धतीने आपण दुसरी रिॲक्शन करूया. PbR5 सोबत. पहा, PbR3 सोबत रिॲक्शन करू. PbR5 सॉरी चुकून आपल्याकडून बोलल्या गेलं ते. PbR3 सोबत रिॲक्शन. पण पहा, PbR3 हा जो आहे तो PbR3 हा तसा लेस स्टेबल आहे. म्हणजे हा खूप कमी वेळासाठी स्टेबल असतो म्हणून त्याला आपण लेस स्टेबल म्हटलं. हा लेस स्टेबल असल्या कारणाने हा जेव्हा आपल्याला ही रिॲक्शन करायची तेव्हा एक विशिष्ट प्रकारचं रिॲक्शन मिक्सचर घेऊन, म्हणजेच काय घेऊन, तर रेड फॉस्फरस इन प्रेझेन्स ऑफ जो कुठला हलाइड त्याच्यासोबत रिॲक्ट करायचा. इथे ब्रोमिन आहे म्हणून ब्रोमाइडची इथे रिॲक्शन आहे. Br2, रेड फॉस्फरस विथ Br2. अशा पद्धतीच्या या रिॲक्शन मिक्सचर पासून तुम्हाला इन सितू, म्हणजे जेव्हा आपल्याला रिॲक्शन ही घडवून आणायची आहे त्यावेळी PbR3 या दोघांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे, रेड फॉस्फरस आणि Br2च्या मिक्सचरमुळे. अशा पद्धतीने तुम्हाला Br3 मिळणार. Br3 तसा लेस स्टेबल आहे, तसा तुम्हाला भरपूर वेळासाठी स्टोअर करून ठेवता येणार नाही. आणि काय बाय प्रोडक्ट, काय प्रोडक्ट मिळेल पहा. इथला हायड्रॉक्सिल ग्रुप Br रिप्लेस करून टाकेल. हा ब्रोमो इथेन प्रोडक्ट मिळाला. बाय प्रोडक्ट तो सेम मिळणार इथे सुद्धा. अशाच पद्धतीनं आपण Pi3 ची रिॲक्शन सुद्धा करू शकतो. सेम रिॲक्शन तुम्ही Pi3 ची रिॲक्शन सुद्धा इथे सांगू शकता. इथे घेतो मी रिॲक्शन विथ Pi3 सोबत रिॲक्शन. Pi3 सोबत रिॲक्शन करत असताना हा सुद्धा तसाच्या तसाच PbR3 सारखाच लेस स्टेबल आहे. त्यासाठी हा सुद्धा, याचं सुद्धा प्रिपरेशन तुम्हाला रिॲक्शन मध्ये इनसितू करायचंय. इनसितू करत असताना इथे सुद्धा फक्त तुम्ही इथे Br होता त्याऐवजी I2 मॉलिक्यूल घ्या, कारण की तुम्हाला Pi3 बनवायचा आहे म्हणून रेड फॉस्फरस सोबत. आणि मिळणारा कंपाऊंड तुम्हाला या पद्धतीचा आयोडो इथेन मिळून जाईल. आणि अशाच पद्धतीचा हा बाय प्रोडक्ट सुद्धा मिळेल. म्हणजे फॉस्फरस ट्रायहालाइड सोबत तुम्ही अल्कोहोलची रिॲक्शन करत असताना PCl3 ची रिॲक्शन तुम्ही सहज करून टाकाल. पण PbR3 आणि Pi3 ची रिॲक्शन करण्यासाठी तुम्हाला PbR3 आणि Pi3 आधी मिळवायचा आहे. तो कशापासून मिळवायचा आहे? रेड फॉस्फरस इन प्रेझेन्स ऑफ Br मॉलिक्यूल आणि रेड फॉस्फरस इन प्रेझेन्स ऑफ आयोडीन मॉलिक्यूल. अशा पद्धतीनं तुम्ही यांना मिळवू शकता. कारण की काय, ते लेस स्टेबल आहे. खूप कमी वेळासाठी त्यांना तुम्हाला स्टेबल करून ठेवायचं असेल तर खूप कमी वेळासाठी ते स्टेबल असतात आणि ते खूप कमी वेळासाठी स्टोअर करता येतात. म्हणून तुम्ही त्याला इनसितू, म्हणजे जेव्हा गरज आहे रिॲक्शन मिक्सचरची तेव्हा त्या रिॲक्शन मिक्सचरमध्ये आपोआपच अल्कोहोल आणि अल्कोहोलच्या सोबत रेड फॉस्फरस आणि I2 जो मिक्सचर घेऊन हा आपोआपच त्या रिॲक्शन मिक्सचरमध्ये हा Pi3 बनतो, आपोआपच PbR3 सुद्धा बनतो. अशा पद्धतीने आपण ती प्रिपरेशन करतो. रिॲक्शन मिक्सचर मध्येच तो तयार होतो, म्हणून त्या प्रिपरेशनला आपण इनसितू प्रिपरेशन इथे म्हणत असतो. पुढची जी रिॲक्शन आहे ती आहे फॉस्फरस पेंटाहालाइड सोबत.
पेंटा हॅलाइड सोबत रिॲक्शन, फॉस्फरस पेंटालाइड. इथे फक्त PCl5 ची रिॲक्शन आपल्याला अल्कोहोलच्या सोबत करायची आहे. कारण काय, फक्त PCl5 हा एक्झिस्ट असतो, तो मोर स्टेबल असतो, आणि PI5 आणि PBr5 हे दोघंही सुद्धा एक्झिस्ट नसतात, स्टेबल तर नसतात. एक्झिस्ट म्हणजे तयारच होत नाही, तर एक्झिस्ट आपल्या स्टेबल असण्याचा काही प्रश्नच नाही. कुठलंही एक्झाम्पल घ्या, कुठलाही अल्कोहोल घ्या. अशा पद्धतीने मी हा एक अल्कोहोल घेतला. या अल्कोहोल सोबत PCl5 ची रिॲक्शन करा. PCl5 ची रिॲक्शन केल्यानंतर इथे सुद्धा सेम रिॲक्शन होणार आहे. या पद्धतीने तुम्ही अल्कोहोलची रिॲक्शन PCl5 सोबत रिॲक्शन केल्यानंतर तीच रिॲक्शन होणार आहे. हायड्रॉक्सिल ग्रुपला यात PCl5 मधला क्लोरीन ॲटम रिप्लेस करणार आहे आणि हा प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे इथे CH3, CH2 आणि Cl. बाय प्रोडक्ट सुद्धा सोपाच आहे. एक हायड्रोजन शिल्लक राहतो, इकडचा एक क्लोरीन ॲटम आणि हा HCl मॉलिक्यूल तयार होऊ शकतो. इकडे काय काय शिल्लक राहिलं ते पहा. इकडे एक फॉस्फरस शिल्लक आहे, एक ऑक्सिजन शिल्लक आहे आणि 3 क्लोरीन ॲटम, एक इथे वापरला आपण, एक दुसरा इथे वापरला, म्हणून 3 शिल्लक राहिले, POCl3. अशा पद्धतीची ही रिॲक्शन आहे फॉस्फरस पेंटाहॅलाइड सोबत, म्हणजेच फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत ही रिॲक्शन आपण इथे करू शकतो. अशा पद्धतीचे 2 प्रोडक्ट आपल्याला इथे मिळू शकतात. हे काही बाय प्रोडक्ट सुद्धा मिळतात. फॉस्फरस ट्रायहॅलाइड सोबत कशी रिॲक्शन करायची, फॉस्फरस पेंटाहॅलाइड सोबत कशी रिॲक्शन करायची हे आपण पाहिलं. त्यामध्ये 2 गोष्टी रिॲक्टिव्हिटीच्या बाबतीत आणि स्टॅबिलिटीच्या बाबतीत गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि फॉस्फरस पेंटाहॅलाइड आणि फॉस्फरस ट्रायहॅलाइडच्या रिॲक्शन नंतर आपण जी रिॲक्शन पाहणार आहोत, जशा पद्धतीने हायड्रोजन हॅलाइडची रिॲक्शन अल्कोहोल सोबत केली, फॉस्फरस पेंटाहॅलाइड आणि फॉस्फरस ट्रायहॅलाइडची रिॲक्शन अल्कोहोल सोबत केली, तशाच पद्धतीने अल्कोहोलच्या सोबतच तुम्ही सल्फर हॅलाइडची रिॲक्शन करणार आहात. पुढची प्रिपरेशन जी असणार आहे ती अल्कोहोलची रिॲक्शन तुम्हाला सल्फर हॅलाइड म्हणजेच काय, तर सल्फॉनिल क्लोराईड, त्यालाच आपण म्हणत असतो सल्फॉनिल क्लोराईडला थायोनिल क्लोराईड. त्याची रिॲक्शन कशा पद्धतीने करता येईल आपल्याला अल्कोहोलच्या सोबत ते आपल्याला पाहायचं आहे. कुठलंही अल्कोहोलचं एक्झाम्पल घ्या. हे एक्झाम्पल घेतो मी CH3, CH2 आणि OH. सल्फर हॅलाइड म्हणजे इथे घ्यायचं आहे आपल्याला SOCl2. याला म्हणत असतो आपण थायोनिल क्लोराईड, किंवा यालाच आपण म्हणतो सल्फॉनिल क्लोराईड. पहा, याची रिॲक्शन करायची आहे. रिॲक्शन करत असताना आपल्याला एक सॉल्व्हंट वापरायचा आहे. सॉल्व्हंट कोणता वापरायचा आहे, तर सॉल्व्हंट आपल्याकडे असणार आहे पिरिडीन. काय करायचंय, या तिघांचे मिक्सचर, अल्कोहोलचं, थायोनिल क्लोराईडचं म्हणजेच सल्फोनिल क्लोराईडचं आणि पिरिडीनचं, हा पिरिडीन इथे सॉल्व्हंट म्हणून, म्हणजे या दोघांना मिक्स करण्यासाठी म्हणून वापरणार आहे. या तिघांनाही करायचंय रिफ्लक्स म्हणजेच काय करायचंय, यांना काही वेळासाठी रिफ्लक्स, आपण 48 तासासाठी म्हणजे 2 दिवसासाठी याला रिफ्लक्स करायचे. 2 दिवसासाठी रिफ्लक्स केल्यानंतर जो प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला तो सिंपलच असणार आहे. जसे आतापर्यंत रिॲक्शन करत होतो, हायड्रॉक्सिल ग्रुप, अल्कोहोलच्या हायड्रॉक्सिल ग्रुपला क्लोरीन ॲटमनी रिप्लेस करायचं. जो प्रोडक्ट मिळतो तो या पद्धतीचा प्रोडक्ट CH3, CH2 आणि इथे Cl. हा एक ऑक्सिजन, हा एक सल्फरचा एक ऑक्सिजन मिळून यांचा तयार होईल हा SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. तो पण गॅस आहे. हायड्रोजन आणि उरलेला एक क्लोरीन ॲटम म्हणून HCl हा सुद्धा गॅस आहे. दोघंही गॅस आहेत. दोघंही गॅस असल्या कारणाने हे दोघंही गॅस, SO2 गॅस, सल्फर डायऑक्साईड गॅस आणि हायड्रोजन क्लोराईड गॅस, हे दोघंही या रिॲक्शन मधून इस्केप होतील, रिॲक्शन मधून इव्हॉपरेट होतील, रिॲक्शन मधून उडून जातील आणि केवळ तुम्हाला जो डिझायर प्रोडक्ट तुमचा आहे, जो तुम्ही ठरवलेला आहे प्रोडक्ट तयार करायचा, हॅलो अल्केन, म्हणजे तो कुठलाही असणार आहे, क्लोरो अल्केन, ब्रोमो अल्केन, आयोडो अल्केन, तो तुम्ही इथे मिळवू शकता. इथे तुम्ही ब्रोमो अल्केन, आयोडो अल्केन नाही मिळवू शकणार. इथे फक्त तुम्ही क्लोरो अल्केनच बनवू शकता, कारण की तुम्ही थायोनिल क्लोराईड घेतलेला आहे, सल्फोनिल क्लोराईड घेतलेला आहे. म्हणून ही रिॲक्शन अतिशय बेस्ट रिॲक्शन आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ क्लोरो अल्केन. कारण काय, तर या रिॲक्शन मध्ये जे 2 गॅस आहेत ते 2 गॅस इथून इस्केप होतात आहे. म्हणून कुठल्याही प्रकारची इम्प्युरिटीज तुमच्या मिळणाऱ्या डिझायर प्रोडक्ट मध्ये इथे कुठल्याही प्रकारची इम्प्युरिटीज राहत नाही. म्हणून इंडस्ट्रीजमध्ये अशा पद्धतीची ही जी रिॲक्शन आहे, अल्कोहोलची रिॲक्शन सल्फर हॅलाइड सोबत म्हणजे SOCl2 सोबत,
ही करण्याची जास्तीत जास्त प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये ही रिॲक्शन वापरतात. कारण काय, इम्प्युरिटीजचा काही प्रश्न इथे राहत नाही. सल्फर डायऑक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोजन क्लोराईड गॅस हे दोघेही इस्केप होतात, म्हणून ही रिॲक्शन वापरण्याची जास्तीत जास्त पद्धत आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या ज्या 2 रिॲक्शन पाहिल्या, रिॲक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड, फॉस्फरस पेंटाहॅलाइड अँड रिॲक्शन विथ द सल्फर हॅलाइड म्हणजेच थायोनिल क्लोराईड, सल्फोनिल क्लोराईड, या दोन्ही रिॲक्शन आणि बाकीच्या सगळ्या प्रिपरेशन इथपर्यंत ज्या पाहिल्या आहेत त्या आपण प्रिपेअर करायच्या आहेत. कुठलंही बुक तुम्ही वापरा, एनसीईआरटीचं बुक वापरा, स्टेट बोर्डचं नवीन सिलेबसचं जे बुक आलंय ते वापरा, किंवा कुठलंही रेफरन्स बुक तुम्ही वापरू शकता. ते करत असताना व्यवस्थित ह्या रिॲक्शन आपल्याला प्रिपेअर करायचे आहे. नुसते व्हिडिओ न पाहता कागद आणि पेन हातात घेऊन कागद आणि पेनाने ते कागदावर लिहून पाहिजे. जितके जास्त वेळा तुम्ही ह्या रिॲक्शन लिहून पाहाल तितके जास्त वेळा तुमच्या त्या प्रिपेअर होतील, आणि प्रिपेअर झाल्यानंतर मग तुम्हाला नेहमी त्या पाहावं लागणार नाही. म्हणजे कुठल्याही अदर युनिटमध्ये तुम्हाला ह्या रिॲक्शनच्या कंडिशन्स आणि त्याचे प्रोडक्ट आणि त्याचे बाय प्रोडक्ट हे कोरिलेट तुम्ही अदर युनिटशी सुद्धा करू शकणार आहे. कारण की ह्या रिॲक्शन या युनिटमध्ये झाल्यात म्हणजे पुढच्या युनिटमध्ये येणार नाहीत, हे रिएजंट इथे झालेत म्हणजे पुढच्या युनिटमध्ये येणार नाहीत. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे. म्हणजे हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ युनिट हे युनिट संपलं म्हणजे दुसऱ्या युनिटशी याचा काही संबंध नाही, तिसऱ्या युनिटशी काही संबंध नाही, असं होणार नाही. तर सगळ्या युनिटशी आपण या युनिटचा कोरिलेशन तिथे असणारच आहे, 100% असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये नीट, जेई किंवा अदर ज्या MST CET सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असणार त्यामध्ये तुम्हाला वेगळ्या युनिटचे वेगळे प्रश्न जोडून एकत्रित करून विचारणार आहेत. विशिष्ट फक्त हॅलो अल्केनचा, हॅलो अरिनचाच प्रश्न विचारला असं तिथे होणार नाहीये. कनेक्ट करून एका युनिटचा प्रश्न दुसऱ्या युनिटला कनेक्ट करून असा एक प्रश्न बनवता येतो आणि मग त्याचे ऑप्शन्स खाली तुम्हाला देतील. अशा पद्धतीने जर तुम्ही सराव केला, अशा पद्धतीने याचे रिएजंट, याच्या कंडिशन्स, याचे प्रोडक्ट, याचे बाय प्रोडक्ट व्यवस्थित तयार केले, व्यवस्थित लक्षात ठेवले, व्यवस्थित समजून घेतले तर आणि तरच तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजणार आहे. नाहीतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही गॅस सारखी केमिस्ट्री आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री ताबडतोब तुमच्या डोक्यातून इस्केप व्हायला वेळ लागणार नाही. धन्यवाद.